वेलकम बॅक टू माय चॅनल. सो बऱ्यापैकी ऊन आहे आज आणि आज आहे वट पौर्णिमा. सो तुम्हा सर्वांना वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या लेडीज तयार होऊन मस्त पूजा करत असणार आहात. तसं वेळ आहे पण आता मॉर्निंगची खूप टायमिंग आहे. बघते मी आज प्रत्येक वेळेला संध्याकाळला जाते अजय आल्यानंतर, पण आज संध्याकाळचं शेड्यूल त्याचं काही फिक्स नाही आहे. त्यामुळे मग विचार केला की आता जर पॉसिबल होईल तर एकदा घरचे कामं झाली की जाऊन येणार पटकन. आणि आता करते आणि स्वयंपाक. भाजीमध्ये आहे पत्ताकोबीची भाजी आणि कढी दह्याची. बाकी जे पण काही गोड तिखट करायचं आहे ते संध्याकाळला करेन. आता पॉसिबल नाही होणार सकाळी. मी सकाळी कसे पण घायचं, संध्याकाळला गेलं तर मग आरामात सगळ्यांना खायला पण मिळतं. आणि हलवीचे खेळणं सुरू आहे. बघू आता अजून मी सामान पण नाही आणलं पूजेचं. नाही तर दरवर्षी काय होतं ना, संध्याकाळला आदल्या दिवशी संध्याकाळला घेऊन येते. काल ॲक्च्युली मी ते सगळं क्लिनिंग करत बसले प्लॅन्ट्सची, त्याच्यामध्येच वेळ गेला. स्वयंपाक करून घेते, पटकन तयारी करते आणि मग पूजा करते. अन्वी गुड मॉर्निंग. अन्वी अन्वी त्यावर कशी उभं होणार, पडशील नाही का? अन्वी गुड मॉर्निंग. बोल बोल बोल. गुड मॉर्निंग गुंदी. अन्वीचं खेळणं सुरू आहे सकाळी सकाळी. तिला सगळ्यात जास्त जर आवडत असेल ते आहे बॅट बॉल तिचं. आणि हे तर सोबतच असतं नेहमी. दूध पितानी, उठताना, बसताना, कार्टून बघताना ते सगळं सोबतच पाहिजे तिचं पांघरायचं.
येते का? कर, दुरूनच कर, पोलीस येते. दुरूनच कर. अरे हो, तरी पण पोलीस येते ना. नाही तसं नाही करू बाबा. कर, झालं. पोलीस येते. पूजा झाली. थोडंसं त्रास झाला यावेळेला ॲक्च्युली. अजयला पण थोडंसं उशीर झालेलं होतं. म्हटलं तू निघून जा आणि पूजा केली शॉर्टकटमध्येच. खूप लेंदी पूजा नाही केली आणि यावेळेला जास्त मला काही शूट नाही करता आलं कारण अन्वी पण सोबत होती. आणि काय असतं ना, वडाचे झाड म्हटलं की कुठल्या असं ग्राउंड किंवा पार्कमध्ये असतं तर तिथे झुले म्हणा किंवा आपल्या जे लहान मुलांचे खेळायचे असतात ते असतात. सो अन्वी त्यावर खेळत असते कंटिन्यू. सो ती एक मनामध्ये भीती असते की तिला लागून तर नाही जाणं, म्हणून कसं तरी पटापट पूजा केली आणि घरी आली मी. एकतर पायी चालत यावं लागलं तेवढ्या लांबून, पण केली कसे तरी. आणि बघू आता मी पुढच्या वर्षी मॉर्निंगला तर अजिबातच पूजा नाही करणार. 2 ते 3 वर्ष म्हणजे जेवढी पण वर्ष, आता जवळपास 4 वर्ष आली. मी 1 वर्ष तर गावाकडे, 2 वर्ष काहीतरी गावाकडे केलो आम्ही आणि बाकी 2 वर्ष इथं केली. सो 2 वर्ष संध्याकाळलाच करायची मी. जवळपास 5 वाजे वगैरे जायचे अंधार पडायच्या आधी. त्यावेळेला ना कुणी नसतात, खूप कमी, अगदी कमी बाया असतात. व्यवस्थित पूजा पण करायला जमते. यावेळेला तर राऊंड पण नाही मारता आलं मला व्यवस्थित, झाडाला प्रदक्षिणा पण नाही घालता आलं. सो बघू आता, आवरते पटकन. जेवण पण व्हायचं आहे, घर पण आज म्हणजे आवरूनच व्हायचं. फक्त स्वयंपाक केला आणि गेली होती फक्त. म्हणजे अजयच्या घाईने आज सगळं मला मॉर्निंगला करावं लागलं. आधी स्वयंपाक करून त्याचा टिफिन तयार करून दिला आणि म्हटलं पूजा करून घेऊन जाऊ तोपर्यंत. आणि मी वेअर केली आहे ही मोरपंखी साडी. ही आम्ही मागच्या वर्षी पल्लूसाठी घेतली होती. ही साडी वेअर केली होती मी. ही साडी ॲक्च्युली पल्लूसाठी घेतली होती. आम्ही तिकडे रशियाला काय म्हणतो आपलं शिवजयंती वगैरे होता, सो त्यासाठी घेतली होती ही. आणि जी पैठणी आहे, मी पैठणी घातली होती एकदा. असे 2 साड्या आम्ही घेतलेल्या होत्या. त्यावेळेला ना खूप छान कलेक्शन दाखवलं होतं विशाल नाही, वैशालीमध्ये. वैशाली आपलं साडी सेंटर जो आहे इथलं इतवारीचं, तो तिथून घेतलेली आहे. आणि हा ब्लाऊज ॲज वेल त्या ताईकडून शिवून घेतलेला होता. चला आवरून घेते. आणि एवढं त्रास झालं ना आज, लिटरली मला खूपच त्रास झाला. व्यवस्थित पूजाच नाही करायला जमली एकदम ना. असं कसं आहे, नंतर पूजा केल्यानंतर थोडंसं प्रसन्न वाटेल, तसं वाटतच नाही आज मला. खूपच असो, बघू आता आवरते पटकन. डोक्यात ठेवलं होतं की व्यवस्थित शूट करेन, रील वगैरे पण बनायचं होतं, पण मॉर्निंगला पॉसिबलच नाही. खूपच गर्दी असते, म्हणजे 12, 12:30, 1 वाजेपर्यंत तर भरपूरच गर्दी असते बाहेर लेडीजची पूजा करायसाठी. पुढच्या वर्षीपासून इव्हिनिंगलाच पूजा करत जाणार, कारण व्यवस्थित आरामात पण पूजा करायला जमतं, शूट पण करायला जमतं आणि सगळं व्यवस्थित पण होतं. सकाळची वेळ असली की थोडीशी घाईच होते मला. आणि त्याचं कार्टून बघते आहे, मी आवरून घेते. आता जेवण वगैरे व्हायचंच आहे. दुसरी गोष्ट, मी उपवास पकडत नाही. मी आधीपासूनच उपवास पकडत नाही, घरच्यांना पण माहिती आहे. कारण मला आता तरी ठीक आहे, मी आता थोडंसं काय म्हणू शकते, एक हॅबिट पण झालेली आहे. थोडंफार जर काही खाऊन घेतलं तर दुपारपर्यंत राहत येतं. पण आधी मला अजिबातच हॅबिट नव्हती. जर मी नाहीच जेवण केलं तर मला चक्कर वगैरे यायचे, हे खूप प्रॉब्लेम होते. त्यामुळे मी आधीपासूनच उपवास वगैरे पकडणे ह्या सगळ्या कधीच पडलेली नाही, कधीच नाही पकडत. घरच्यांना पण माहिती आहे की मी कधीच उपवास नाही पकडत. त्यामुळे आणि घरी कुणी फोर्स पण नाही केलं कधीच की उपवास पकडलंच पाहिजे असं वगैरे, असं काहीच नाही आहे. ज्यांना जसं पॉसिबल होतं तसं चालतं सगळं व्यवस्थित. चला मग भेटू आपण संध्याकाळला. आज संध्याकाळला बघू 1-2 पदार्थ बनवेन मी पॉसिबल. वाजले आहे संध्याकाळचे 7 आणि चांगलं पाऊस येते. तुम्हाला आवाजही येत होते. चांगलं भरपूर पाऊस येतात नागपूरमध्ये. चांगलं तुझ्या कसं शांत असतातच आता संध्याकाळ झाली की. आणि मी बनवते आता वटपौर्णिमेचं. माझं असं आहे ना की काही स्पेसिफिक नसतं की या सणाला हेच बनवलं पाहिजे, त्या सणाला तेच बनवलं पाहिजे. खूप जण असे करतात की एक स्पेसिफिक सण असला तर मग पुरणपोळीच बनणार किंवा मग डाळीचे वडेच बनणार. सो आमचं तसं नसतं. आम्ही म्हणजे दोघेही जेव्हा इथं असतो, आमचं डिपेंड ऑन मूड काय आहे खायचं त्यानुसारच बनतं. नाहीतर गावाकडे असं असतं ना की एखादा सण आहे तर त्यावेळेला तेच वस्तू बनणार असं होतं. तरी आता थोडं चेंज होतच चाललं आहे. आणि मी बनवत आहे आता गुडचेच करत आहे, पोहळ्याचं. पोहळा उरलेला होता, एक्स्ट्रा होता माझ्याकडे, तर तो करत आहे. आणि पत्ताकोबी पण होती, पत्ताकोबी पत्ताकोबीचे भजे करत आहे. ॲक्च्युली कांदे कमी येताना बाहेर पाऊस एवढं सुरू आहे की आम्ही पण नाही शकत, म्हणून म्हटलं पत्ताकोबी होती तर पत्ताकोबी आणि आलूचे भजे करत आहे. ॲटमॉस्फिअर पण छान आहे, बाहेर थंड पाऊस पण येत आहे, तो म्हटलं भजे करूया.
स्वयंपाकात बघते आता काय करायचं, शॉर्टकटमध्येच काहीतरी करेन. आणि माझं पण जेवण आज थोडंसं काय जरा जास्तच लेट 1-1-1:30 वाजे मी जेवण केले. त्यानंतर मी तसं आजकाल ना 12, 11:30, 12 असेच वाजतात मला. नाही तर आधी प्रॉपर 10 वाजे जेवण व्हायचं मॉर्निंगचं. तो पण रुटीन मी लवकरात लवकर स्टार्ट करेन, कारण तोच रुटीन एकदम बरोबर असतो. कारण मग इव्हनिंगचं पण थोडंसं ना नाश्ता करायला बरं होऊन जातो. तर अजय निघालेला हॉस्पिटलमधून, करून घेते पटकन.